नमस्कार मित्रांनो, मी अजय धनकर स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलमध्ये। मित्रांनो, शासनाने आपल्यासाठी वाढू निर्गती धोरण 2025 याकरिता वाढू घरकुलासाठी 10% उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शासनाने असा निर्णय ह्या वर्षी घेतला आहे आपल्या घरकुल लाभार्थ्यासाठी। चला बघूया आपण जी.आर. मित्रांनो, वाढू निर्गती धोरण 2025 10% वाढू घरकुलासाठी बंधनकारक शासनाकडून निर्णय। वाढू निर्गती धोरण 2025 यामधील भाग 4 लिलावाद्वारे निर्गती लिलावाची प्रक्रिया नदी खाडी पात्रामधील वाढू निर्गतीकरिता पात्र लिलावधारक यांना त्यांनी उत्खनन केलेल्या वाढूचा जास्तीत जास्त 10% वाढू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाकरिता विनामूल्य उपलब्ध करून देण्यात लिलावधारक यांना बंधनकारक राहील। म्हणजे जे प्रधानमंत्री आवास योजना जी आहे आपली घरकुलसाठी आणि जे मागासवर्ग योजना आहे घरकुलासाठी यांना शासनाकडून लिलावधारक यांच्याकडून 10% वाढू साठा हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर वाढूचा जास्तीत जास्त 10% वाढू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिक मागासवर्गीय भाग घरकुलाकरिता विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे। तथापि नागपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशीच लाभार्थ्यांना घरकुलासाठी वाढू उपलब्ध व्हावी म्हणून शासन निर्णय 8/4/2025 मधील उक्त तरतुदीनुसार उत्खननाचा 10% वाढूची तरतूद ऐवजी वाढू घाटामध्ये उपलब्ध करून वाढू साठ्याचा 10% घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच याच्यामध्ये जे आता नमूद केले आहे की नदी खाडीपात्रातील वाढू निर्गतीकरिता पात्र लिलावधारक यांनी वाढू घाटामध्ये उपलब्ध करून त्याच्यामध्ये 10% वाढू प्रधानमंत्री आवास योजना तसेच मागासवर्गीय वर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाकरिता विनामूल्य बंधनकारक राहणार आहे। याच्यामध्ये लिलावधारक जे आहेत त्यांना शासनाकडून 1 रुपया मिळणार नाही याची लिलावधारक यांनी नोंद घ्यावी। तसेच जिल्हाधिकारी यांनी लिलावासाठी निर्गमित करण्यात येणाऱ्या लिलावाच्या जाहिरातीमध्ये ठळकप्रमाणे नमूद केलेले आहे। अशा प्रकारे जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना विनामूल्य 10% वाढू साठा हा मिळणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।